राजकारणातला इतका चांगला माणूस, दादांसारखा नेता आज महाराष्ट्रातून जातो तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र आला होतोय. खरं तर प्रवेश 1993 दादांनी केला होता. सकाळी आपण बघताय पूर्ण महाराष्ट्रावर पक्ष कोणताही आपण बघितलं, लोकनेते गोपीनाथ मुंडे असतील, विलासराव देशमुख, आर पाटील, ही मोठी माणसं जेव्हा महाराष्ट्रातून गेली, महाराष्ट्र पोरका करून गेली. हे दुःख प्रत्येक जाती धर्माला महाराष्ट्रामध्ये आहे. विश्वास नागरे सुद्धा अख्खं कुटुंब, आकाशच्या लग्नाला सुद्धा दादा आलेले होते, अख्खं कुटुंब रडत होतं. असं सगळ्यांना दुःख आहे. अशी माणसं होणे नाही. कोण असे सांगा ना तुम्ही आता माणसं आहेत, अशी माणसंच नाही. आता प्रमोद महाजन अशी माणसं गेली आणि आज महाराष्ट्र पोरका झाला. 6 वाजेला दादा काम करायचे सुरू, रात्री 1 वाजो 2 वाजो तोपर्यंत काम करायचे. आणि आज जो हा आघात झाला महाराष्ट्रावर, हा न भरून निघणार आहे. अशा खरंच घटना घडू नये. चांगली माणसं जातात तेव्हा मनापासून दुःख होतं. दादांनी मागे माणिकराव कोकाटे, नामदार जिरवळ साहेब, हिरामण कोसकर, देवीदास पिंगळे, विश्वास नागरे हे सगळे बोलले होते की अण्णा तुम्हाला दादांनी बोलवलं, तुम्ही आमच्याकडे या. मी सांगितलं दादा विचार करून बोलतो. परंतु आज खूप खूप दुःख आहे, मला खूप वेदना होत आहे. दादांना संपूर्ण महाराष्ट्रात श्रद्धांजली वाहणार आहे, पण मी माझ्या वैयक्तिक कुटुंबाकडून, भारतीय जनता पार्टीकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वर दादांना सद्गती देव. नुसतं पवार कुटुंबालाच नाही, पूर्ण महाराष्ट्राला दुःख झालं, ती पेलण्याची शक्ती देव, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.